नमस्कार, टेकरूच्या एका अजून ब्रँड न्यू एडिशन मध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे अंकित वेंगुर्लेकर आणि मी अमृता दुर्वे. वेल, बजेट मागच्या आठवड्यात पार पडलेलं आहे आणि आम्ही खूपच जास्त निराश आहोत. प्रणवदा, जर तुम्ही हा शो बघत असाल अँड वी रेकमेंड की तुम्ही मराठी शिकून हा शो बघा, तर सगळ्यात आधी तर पेपर्स एक तर जाळून टाका. बी अ लिटल इको फ्रेंडली. यू आर द फायनान्स मिनिस्टर. एक लॅपटॉप, नेटबुक नव्हे तर एक टॅबलेट पीसी तरी विकत घ्या. एवढे नवीन टॅबलेट पीसी विकत येतात. हाऊ कूल विल इट लुक की द फायनान्स मिनिस्टर ऑफ द वर्ल्ड लार्जेस्ट डेमोक्रेसी इज रीडिंग द युनियन बजेट ऑन अ टॅबलेट पीसी. आणि आमचं नाराजीचं दुसरं कारण म्हणजे तुम्ही आमच्यासाठी काहीच स्वस्त केलेलं नाहीये. काहीच नाही. म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त झालेल्या नाहीयेत ना, आपले मोबाईल फोन स्वस्त झालेले आहेत. काय मग म्हणजे का आनंद मानायचा ना या बजेटचा? काहीच नाही, कुछ भी नाही. नो चल बे. अच्छा, एनिवे, वन मॅन हू ऑलवेज मेक्स अस हॅपी प्रत्येक वेळा एक नवीन गॅजेट रिलीज करतो आणि ऍक्च्युअली आमचा जो पर्सनल बजेट आहे तो नेहमी बिघाडत असतो. त्या माणसाचं नाव आहे स्टीव्ह जॉब्स, द सीईओ ऑफ ऍपल. येस, पण अंकित, आय एम व्हेरी हॅपी टू सी दॅट मॅन back in action again. Absolutely. Actually not exactly back in action, अमृता. स्टीव्ह जॉब्स हा फक्त ऍपलचा नवीन आयपॅड, काय म्हणालात? एक्झॅक्टली, ऍपल आयपॅड व्हर्जन 2, आयपॅड 2 लॉन्च झालेला आहे दुनियेला पहिल्यांदा. 2 मार्चला स्टीव्ह जॉब्सने ऍपल आयपॅड 2 दाखवला आहे. सो लेट्स सी की या आयपॅड 2 मध्ये काय फीचर्स आहेत. फास्टर, लाइटर, थिनर हे वर्णन आहे नवीन आयपॅड 2 चं. आधीच्या आयपॅड पेक्षा हा नवीन आयपॅड 2 33% स्लिम आणि 15% हलका आहे. यात आहे ड्युअल कोअर A5 प्रोसेसर. यामुळे याचा परफॉर्मन्स असेल डबल फास्ट. तर ग्राफिक्स चालतील 9 पटीने फास्ट. याशिवाय यामध्ये आहेत 2 कॅमेरे. व्हिडिओ कॉलिंग साठी फ्रंट फेसिंग VGA कॅमेरा आणि फोटोज आणि व्हिडिओसाठी पाठच्या साईडला HD कॅमेरा. या नवीन आयपॅड 2 चं बॅटरी लाईफ असेल 10 तासांचं. 11 मार्च पासून हा आयपॅड 2 अमेरिकेत अवेलेबल असेल, तर इंग्लंड मधली विक्री सुरू होईल 25 मार्च पासून. या आयपॅड 2 ची किंमत आधीच्याच आयपॅड इतकी आहे. वायफाय मॉडेल्स मध्ये 16 GB ची किंमत आहे $499, 32 GB ची $599, तर 64 GB चा आयपॅड 2 मिळेल $699 ना. तर वायफाय आणि 3G अशी दोन्ही कनेक्टिव्हिटी असणाऱ्या मॉडेल्सची किंमत असेल 16 GB $629, 32 GB $729 आणि 64 GB चा आयपॅड 2 विथ वायफाय आणि 3G मिळेल $829 ला. अमृता, आयपॅड 2 अँड लाईक ऑलवेज ऍपलचे सगळे जे गॅजेट्स असतात, जे अपडेटेड व्हर्जन असतं, इट इज सेक्सियर, इट इज स्मार्टर, इट्स मच बेटर लुकिंग. पण सगळ्यात जास्त कूल फीचर तुला आयपॅड 2 मधला कोणता वाटतो? आयपॅड 2 चा लुक मला खूप आवडलेला आहे सगळ्यात आधी. आणि त्याच्या सोबत ज्यांनी जी कव्हर्स दाखवलेत, आय नो किती ऍक्सेसरी आहे, पण तरी सुद्धा जी कलरफुल कव्हर्स आहेत आणि मग ती फोल्ड होऊन त्याचा स्टँड होऊ शकतो. बरोबर. हा, ते सगळे टेक्निकल तू लक्षात. ओके. पण ती जी कव्हर्स आहेत ना, बाय द वे, ती भन्नाट आहेत. म्हणजे ऑफकोर्स या आयपॅड साठी पण तुम्हाला कव्हर्स मिळत होती, बरोबर, पण आता त्यांनी स्वतःच विचार केलेला आहे. हिंजेस केलेत छोट्या, ज्याच्यावर तुम्ही कव्हर्स लावू शकता. HDMI कनेक्टिव्हिटी आहे. आता HDMI केबल मिळणार आहे याच्यासोबत. $39 तुम्ही त्याच्यासाठी तुम्हाला पे करायचे आहेत. पण ठीक आहे, एकाच ह्याच्यात तुम्ही खर्च करून टाकलात तर तुम्हाला HDMI कनेक्टिव्हिटी आहे. कारण यावेळेचा ऍपलचा जो कॅमेरा आहे आयपॅड 2 ला, तो हाय डेफिनेशन शूट करू शकणार आहे. ऍब्सोल्युटली. मला सगळ्यात जास्त गोष्ट ही आवडली आहे की इवन दो आयपॅड 1 एक एवढा पॉवरफुल गॅजेट आहे, 1 GHz याच्यात प्रोसेसर आहे. गेले 1 महिना मी हा ऍपल आयपॅड वापरत आहे, टेस्ट करत आहे. एकदाही हँग नाही झाला आहे. इवन दो मल्टीटास्किंग आहे आणि एका वेळी मी मला वाटतं 50-60 ऍप्लिकेशन उघडून ठेवत असतो, तर कधी हँग नाही झाला. इन स्पाइट ऑफ दॅट त्यांनी आता ड्युअल कोर प्रोसेसर दिलेला आहे. A5 जो प्रोसेसर आहे आयपॅड 2 मध्ये, इट्स माइंड बॉगलिंग. म्हणजे अमृता, विचार आपण हा नाही करू शकत की येणाऱ्या दिवसांमध्ये जो कम्प्युटर असतो, तुम्ही जर नेटबुक अशा तारखेत घेतला तर त्याच्यात 1.2 किंवा 1.4 GHz चा प्रोसेसर असतो. आणि अशा मोबाईल डिव्हाइसेस मध्ये, मोबाईल फोन मध्ये तर 1 GHz चे स्नॅपड्रॅगन, टेग्रा वगैरे प्रोसेसर येतच आहेत. आणि अशा आयपॅड मध्ये वगैरे आता 1-2 GHz चे ड्युअल कोर प्रोसेसर द्यायला लागले. मग लॅपटॉप आणि डेस्कटॉपचं तर झालं, मेलेच सगळे. लाईक आय सेड, गेले 1 महिना मी हा वापरतोय. ऑफिशियल जो आयपॅड इकडे आला आहे, त्याच्या आधी ऑलमोस्ट गेले 1 वर्ष मी ऍपल आयपॅड हाताळतोय. पण मला नाही वाटत, नॉट जस्ट ऑन दी ऍपल आयपॅड, कोणत्याही टॅबलेट पीसी वर कॅमेरा असणं हे फीचर मला बिलकुल आवडत नाही. कारण तुम्ही 9 इंचाचा किंवा 5 किंवा 10 इंचाचा हा गॅजेट
तुम्ही असं पकडून काय तुम्ही फोटो काढणार आहात का काय व्हिडिओ रेकॉर्ड करणार आहात? मला लॉजिकच कळत नाही. फ्रंट फेसिंग कॅमेरा जर तुम्ही दिला की त्याने तुम्ही फेस टाइमच्या मदतीने तुम्ही व्हिडिओ कॉलिंग करू शकतात वायफायवर किंवा 3G सिम कार्डवर. बस ये मतलब सेन्स बनता है. येस, आणि असंही प्रत्येक गॅजेटचं स्वतःचं एक काम असतं. म्हणजे तुमचा कॅमेरा आहे तर त्याला कॅमेऱ्याचं काम करू द्या. बरोबर. तुम्ही एका छोट्या डिजिटल कॅमेराकडनं चांगले व्हिडिओ रेकॉर्ड करणं ही अपेक्षा जशी जरा चूक असते, तसंच तुम्ही जेव्हा आयपॅड घेताय, एखादा टॅबलेट घेता, तेव्हा तुम्ही कशासाठी घेताय? तो फोटो काढण्यासाठी घेताय का, याचा विचार करणं देखील महत्वाचं असतं. पण मग अंकित, याच्यामध्ये जे छोटे छोटे फरक आहेत या आयपॅडच्या 2 व्हर्जन्समध्ये, ब्लूटूथची कनेक्टिव्हिटी आहे किंवा HDMI पोर्ट दिलेला आहे, नवीन ऑपरेटिंग सिस्टीम आहे, या दोघांमधला कॅमेराची गोष्ट एक सोडून देऊयात, पण या बाकीच्या फरकांचा विचार केला तर आयपॅड 2 घ्यायचा का आयपॅड बेसिक पहिला घेणं पण ठीक आहे? ओके, दिस इज ऍक्च्युअली क्वाईट अ डायसी क्वेश्चन. कारण जर तुम्ही स्टोरेज कपॅसिटी बघितली 16, 32 आणि 64 GB सेम आहे, त्याच्यात काहीच बदललेलं नाहीये. तुम्हाला असं नाही की 128 GB वगैरे मिळतोय. आणि किंमतही जर बघितली तर किंमतही सारखी आहे. सो फॉर द सेम प्राइस इफ यू आर गेटिंग अ ब्रँड न्यू डिव्हाइस विथ एडिशनल फीचर्स, नवीन ऑपरेटिंग सिस्टम, सेक्सियर लुक्स, बस मतलब ये कोई सवाल ही नहीं है ना, पूछने की जरूरत ही नहीं है. ऑब्वियसली जाके नया खरीदो, याच्यात प्रश्नच नाहीये. पण मी म्हणतोय आजच्या तारखेत इंडियामध्ये आयपॅड 2 लॉन्च झालेला नाहीये. माहित नाही की 1-1.5 वर्षाने जेव्हाही लॉन्च होईल तो 1 वर्ष थांबून, किंवा जर तुम्हाला थांबायचं नसेल ग्रे मार्केटमध्ये जाऊन 50% एक्स्ट्रा किंमत भरून आयपॅड 2 घेणं, इसमें कोई समझदारी नहीं. सिरियसली अपना दिमाग चलाओ. एक्झिस्टिंग आयपॅड जर घ्यायचा असेल तो घ्या. इट इज दी बेस्ट टॅबलेट कम्प्युटर इन द वर्ल्ड. ह्या अवतारमध्येही आयपॅड 2 तर म्हणजे सगळ्यांना एकदम बादच करणार आहे. ओके, आयपॅड विषयी आपण बोललेलो, टॅबलेट्स विषयीची खूप चर्चा झाली, पण आता वेळ आली काही मोबाईल्स विषयी बोलण्याची. ऍब्सोल्युटली. पण त्याआधी एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत. वेलकम बॅक. तुम्ही बघत आहात टेक गुरुचा नवीन एपिसोड अमृता आणि माझ्याबरोबर. आणि आता पाळी झाले काही नवीन फोन बघण्याची. खूप वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक असलेले काही फोन आलेले आहेत. मुद्दाम मी कॅरेक्टरिस्टिक्स हा शब्द वापरते कारण फोन कॉल करणं, तुम्हाला नेट ऍक्सेस देणं, SMS करता येणं हे प्रत्येक फोनमध्ये असतं हल्ली. पण आता हे जे फोन्स आलेले आहेत, ब्लॅकबेरी आहे, HTC आहे, मोटोरोला आहे, सोनी एरिक्सन आहे. तुम्ही न्यूक्लिअर मिसाईल लॉन्च करू शकता. तुम्ही जाऊन मार्सचं अक्षय कुमार झाला का तो तुम्ही मोबाईलने दाढी करायचा वगैरे पण प्रयत्न सिरियसली करतो. असे फीचर्स आहेत मोबाईल फोन्स मध्ये की म्हणजे डोकंच काम देत नाही. हा एक असा फोन आहे मोटोरोलाचा जो तुम्ही स्विमिंगला घेऊन जाऊ शकता तुमच्या बरोबर. काय फीचर्स आहेत याची आपण पाहूया. रफ अँड टफ वापरासाठी एक टचस्क्रीन फोन हवा असेल तर मग मोटोरोलाने लॉन्च केलाय मोटोरोला डिफाय. 3.7 इंचांची टचस्क्रीन असणारा हा फोन स्क्रॅच प्रूफ, डस्ट प्रूफ आणि वॉटरप्रूफ आहे. या फोनमध्ये आहे अँड्रॉइड 2.1 ऑपरेटिंग सिस्टीम आणि 800 मेगाहर्ट्झचा कोर्टेक्स A8 प्रोसेसर. या फोनमध्ये आहे मोटोरोलाचा मोटो ब्लर युजर इंटरफेस. फोटोग्राफीसाठी आहे 5 मेगापिक्सेलचा कॅमेरा विथ LED फ्लॅश. मोटोरोला डिफायची किंमत आहे 18,990 रुपये. मोटोरोलाच्या ह्या कूल फीचर्स मुळेच आय थिंक इट इज इम्प्रेस्ड अस. तसं बघायला गेलं तर याच्यात अँड्रॉइड 2.1 व्हर्जन आहे विच इज नॉट एक्झॅक्टली द लेटेस्ट व्हर्जन. 2.2 लेटेस्ट आहे आणि येत्या दिवसात 2.3 येईल. पण जसं अमृताने सांगितलं तुम्ही अपग्रेड करू शकता. पण द फीचर दॅट हॅज रिअली वन अस ओव्हर इज ह्याचं जो रगेड नेचर आहे. म्हणजे एकदम फोन मधला अक्षय कुमार आहे हा. सगळे स्टंट्स करू शकतो, ओला होऊ शकतो, घाम गाळू शकतो, मातीत रेतीत. नाही अमृता विचार कर, जर आपण हिमालयन एक्सपिडिशनला चाललोय तर आपण एरवी काय करू, सगळ्यात स्वस्त 1100 किंवा 1200 रुपयाचा नोकियाचा फोन घेऊ. सॅमसंगचा फोन आलेला, सॅमसंग मरीन. एक्झॅक्टली.
तर किती विकलेला तो सॅमसंग मध्ये. तो असं नाहीये की डिमांड नाहीये. आपण एरवी जे 1200-1300 रुपयाचा फोन घेऊन जात असतो ना, इमॅजिन तू एव्हरेस्ट चढायला जातेस, तिकडे हा फोन घेऊन गेलीस, लगेच पिक्चर घेतला, ट्विटर फेसबुक वर अपडेट केला. हाऊ कूल इज दॅट? एटलीस्ट दिस इज अ फोन दॅट कॅन गो टू एव्हरेस्ट. एव्हरेस्ट वरती नेट कनेक्टिव्हिटी आहे. माउंट एव्हरेस्ट वर इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे. येस, यू कॅन गुगल इट. आय एम नॉट फॅपिंग, ट्रस्ट मी. ऍब्सोल्युटली. ते सगळं नंतर बघूया आपण. अजून 3G कनेक्टिव्हिटी नाही, पण इंटरनेट नक्की आहे एव्हरेस्टवर. ऍब्सोल्युटली. ओके, सो मोटोरोला डिफाय हो गया. मोटोरोलाचा अजून एक फोन आहे ज्याचं एकदम चित्रविचित्र नाव आहे क्वेंच XT5. पण त्याच्या डिफाय घ्यायचा. अरे ऑफकोर्स, वो तो बोला ही नहीं. डिफाय लेने का. डोंट डिफाय दिस फोन, प्लीज बाय. ओके. मोटोरोलाचा लेटेस्ट टचस्क्रीन फोन मोटोरोला क्वेंच XT5. या फोनला आहे 3.2 इंचांची कॅपॅसिटिव्ह टचस्क्रीन. हा फोन चालतो गुगलच्या Android 2.1 ऑपरेटिंग सिस्टीमवर. सोशल नेटवर्किंगसाठी या फोनमध्ये फेसबुक आणि ट्विटरची ॲप्स प्रीलोडेड मिळतील. फोटोग्राफीसाठी आहे 5 मेगापिक्सेलचा कॅमेरा विथ LED फ्लॅश. या फोनची किंमत आहे 13,990 रुपये. मोटोरोला क्वेंच XT5. अंकित, एखाद्या फोनसाठी क्वेंच हे नाव तुझी तहान पुरी करतं का? तहान पूर्ण क्वेंच करत आहे हा फोन माझा. व्हॉट अ नेम. म्हणजे कोण नाव ठेवतं असं फोन ना? काय करत काय होते सगळे प्रोडक्ट डिझायनर आणि टेक्निकल टीम जेव्हा असं नाव ठेवलेलं? त्यांना तहान लागली. तरसवलेलं असेल. नो, बट XT5 इवन दो बेसिक हार्डवेअर वगैरे सॉफ्टवेअर सगळे चांगले फीचर्स आहेत, बट आय विल रेकमेंड डू नॉट बाय मोटोरोला क्वेंच XT5. कारण सुन के लो, काय को मैं रेकमेंड नहीं कर रहा हूं इसको. कारण हा फोन आहे 13,000-14,000 हजार रुपयाचा. तुम्हाला 12,500 हजार रुपयामध्ये आमचा फेवरेट HTC वाइल्डफायर मिळेल, ज्याच्यात Android 2.2 आहे आणि लेटेस्ट LG Optimus One P500 हा फोन तुम्ही विकत घेऊ शकता. तो मला वाटतं 10,500-11,000 हजाराचा आहे. हे दोन्ही जबरदस्त फोन्स आहे. म्हणून क्वेंच XT5 ठीकठाक असल्यामुळे आम्ही त्याला डू नॉट बाय असं रेकमेंडेशन देतो. पुढचा आपला फोन आहे आमची खूप फेवरेट फोन कंपनी नाही आहे, गदाधारी भीमची गदा आहे ही. HTCचा फोन आहे HD7. विंडोज मोबाईल फोन आहे. काय काय या फोन मध्ये आपण पाहूया. 4.3 इंचांची भली मोठी स्क्रीन असलेला HTCचा नवीन फोन HTC HD7. या फोनला आहेत 8GB आणि 16GB इंटरनल मेमरी ऑप्शन्स. बटनांच्या ऐवजी या फोनला आहेत 3 सिंपल टच कीज, रिटर्न, विंडोज की आणि सर्च की. या फोनची ऑपरेटिंग सिस्टीम आहे विंडोज मोबाईल 7. कनेक्टिव्हिटीसाठी यात आहे 3G, एज आणि वायफाय. या फोनला आहे 5 मेगापिक्सेलचा कॅमेरा विथ ड्युएल फ्लॅश आणि गाणी ऐकण्यासाठी आणि मीडियासाठी आहे झूम. या फोनची किंमत आहे 28,990 रुपये. HTCचा हा HD7 फोन आहे. मोबाईल आहे का टॅबलेटचा छोटा भाऊ आहे? याचं पिल्लू वाटतं ना हे. हां. Apple iPadचं पिल्लू म्हणजे HTC त्याच्या पाठी HD7. छोटासा क्यूटसा स्टँड आहे. हे बघा ना, इकडे स्टँड दिलाय क्यूट. सो तुम्ही इकडनं उघडला की 4.3 इंचची जी स्क्रीन आहे, तुम्ही असं याला उभं करून त्याच्यावर मूवीज, पिक्चर्स काही पण बघू शकता. पण याच्याचमुळे याचा आयडेंटिटी क्रायसिस पुन्हा एकदा डेल स्ट्रीक 5 सारखा निर्माण होतोय. ओके, नाही, बट स्पेसिफिकेशन जर बघितले तर टॉप ऑफ द लाईन हार्डवेअर. म्हणजे ह्याच्यापेक्षा लोडेड हार्डवेअर मार्केटमध्ये कोणत्याच फोनमध्ये ना आहे ना होतं आणि माहित नाही येणाऱ्या दिवसात एखाद वेळ येऊ शकेल. सध्या काहीच नाही. HTC HD7 हा भारतातल्या मोबाईल फोन मार्केटमधला सगळ्यात लोडेड हार्डवेअर वाला फोन आहे. पण सॉफ्टवेअर एक्झॅक्टली विंडोज मोबाईल, विंडोज फोन 7 हे सॉफ्टवेअर आम्ही मोझार्टचा रिव्ह्यू करताना तुम्हाला सांगितलेलं. तुम्ही जर कॅरमल कस्टर्ड बनवत असाल आणि मध्येच तुम्ही अवन बंद केलं तर काय होईल, ते असं लिबलिबीत ते कस्टर्ड म्हणजे सेट नाही होणार, काहीच नाही. तशी ही ऑपरेटिंग सिस्टम आहे. याच्यात कॉपी पेस्ट सारखे फीचर नाहीये. पूर्ण मस्त इंटरनेट एनेबल्ड ऑपरेटिंग सिस्टम आहे, पण मार्केट प्लेस नाहीये. तुम्ही काही ऍप्स डाउनलोड नाही करू शकत. ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी नाहीये. असे जे छोटे छोटे इश्यूज आहे ना, ते जाम इरिटेट करतात. त्यामुळे सध्या तरी काही वेळापर्यंत विंडोज फोन 7 ला आम्ही नोच म्हणणार आहोत. कितीही हार्डवेअर चांगलं असलं तरी जोपर्यंत हे सॉफ्टवेअर आहे ते अजून एनरिच होत नाही तोपर्यंत हा असंच गाणं म्हणत राहणार आहे. HTC HD7 झाला. आता एक फ्रुटी फोन बघूया. काळबेरी इव ब्लॅकबेरी बोल्ड 9780. बोल्ड फोन आहे हा एकदम. ब्लॅकबेरी बोल्ड 9780 नवीन स्टायलिश अवतारातला ब्लॅकबेरी. या फोनला आहे ब्लॅकबेरीचा फेमस QWERTY कीपॅड.
आधीच्याच ब्लॅकबेरी बोल्टची ही नवीन सुधारित आवृत्ती आहे. यात आहे ब्लॅकबेरीची OS 6 आणि 624 मेगाहर्ट्झचा प्रोसेसर. या ब्लॅकबेरी बोल्ट 9780 ला आहे 5 मेगापिक्सेलचा कॅमेरा. आधीच्या सगळ्या ब्लॅकबेरी बोल्ट पेक्षा या फोनचा लुक एकदम हटके आहे. या फोनची किंमत आहे 27,990 रुपये. ब्लॅकबेरी बोल्ट 9780 म्हटल्यानंतर अंकितचा फार जिव्हाळ्याचा विषय तो, कारण गेले काही महिने अंकित हा मन फोन वापरत उल्हासित होतं एकदम ब्लॅकबेरी बद्दल बोलताना, कारण ओके आय एम ऍक्च्युअली द रॉंग पर्सन टू टेक द रिव्ह्यू ऑफ द ब्लॅकबेरी बोल्ट फ्रॉम, कारण मला पर्सनली ब्लॅकबेरीची जी पूर्ण इकोसिस्टम आहे ती बिलकुल आवडत नाही. मला ब्लॅकबेरी फोन्स बिलकुल बिलकुलच आवडत नाही, कारण त्याचं जे क्वाटी कीपॅड आहे, जो पूर्ण युजर एक्सपिरियन्स आहे, एकदम जास्त बोरिंग वाटतो. पण हॅव्हिंग सेड दॅट, ब्लॅकबेरी बोल्ट 3 म्हणजे 9780 पहिला असा ब्लॅकबेरी फोन आहे ज्याची जी ऑपरेटिंग सिस्टम आहे, जो UI म्हणजे युजर इंटरफेस म्हणतात, तो फायनली म्हणजे ऍटलीस्ट झेपतोय मला. म्हणजे आय कॅन ऍटलीस्ट बेअर इट. इट्स अ कम्प्लिटली रिवर्क्ड ऑपरेटिंग सिस्टम. OS 6 ह्याच्यात आहे नवीन व्हर्जन जे आहे, ज्याच्या आधीच्या सगळ्या ब्लॅकबेरीज मध्ये OS 5 होतं, व्हर्जन 5. त्यामुळे कम्प्लिटली न्यू एक्सपिरियन्स आहे. सो इफ यू आर इन द मार्केट, जर तुम्हाला एक मस्त वर्क हॉर्स बिझनेस परफॉर्मन्स वाला फोन पाहिजे, ब्लॅकबेरी बोल्ट 3 इज युअर बेस्ट बेट. 4 फोन्स आम्ही तुम्हाला या आठवड्यात दाखवले आहेत टेकगुरु एपिसोडवर. फटाफट एक समरी शीट तुम्हाला दाखवूया, कोणत्या फोनला आम्ही सांगतोय बाय अँड विच फोन्स डोंट बाय. रिव्ह्यू नंतर टेक गुरुवरती आता घेऊयात एक ब्रेक, आणि ब्रेक नंतर भेटूया टेक दरबार मध्ये. ब्रेक नंतर आता वेळ झाली टेक दरबारची. टेक दरबारमध्ये अंकित, पहिला प्रश्न शशांकने विचारलेला आहे. वर्ल्ड कप सुरू आहे, त्यामुळे साहेबांना टीव्ही घ्यायचा आहे. काय म्हणते, वर्ल्ड कप सुरू झालंय? अच्छा, हा बोल ना. तर त्याला टीव्ही घ्यायचा आहे आणि फुल HD टीव्ही असला तर जास्त मस्त, पण बजेट एक आहे 30-32 हजारापर्यंत. एरवी जे फुल हाय डेफिनेशन टीव्हीज असतात 30,000च्या वर असतात. ओके, बहुत खोज के छानबीन करके हमने एक ऐसा मॉडेल निकाला है जो आहे फुल हाय डेफिनेशन, 32 इंचाचा टीव्ही आहे, LCD टीव्ही आहे आणि 30,000च्या आत. इनफॅक्ट 29,000चा आहे, 29,000चा, म्हणजे 1,000 रुपये की बचत. हा आहे फिलिप्सचा 5505 मॉडेल नंबर. ओके, इट्स अ फॅन्टॅस्टिक टीव्ही. नॉट जस्ट बजेटमध्ये तर बसतोच तुमच्या, पण काही कॉम्प्लिमेंटरी चांगले फीचर्सही आहेत. जसं USB प्लेबॅक आहे. USB एरवी जे सगळे टीव्हीज असतात या रेंजमध्ये, ते तुम्हाला फक्त फोटोज बघू देतात आणि म्युझिक ऐकू देतात. ह्याच्यात तुम्ही हाय डेफिनेशन व्हिडिओजही बघू शकता. म्हणजे इंटरनेटवरनं काही डाउनलोड केलेलं किंवा मोबाईल फोन किंवा कॅमेरावरनं शूट केलेले व्हिडिओज ते फक्त एका पेनड्राईव्ह मध्ये टाका आणि ते टीव्हीत डायरेक्ट प्लग करा अँड यू कॅन सी इट ऑन युअर हाय डेफिनेशन टीव्ही. पुढचा प्रश्न आपल्याला अरुणने विचारलेला आहे. लॅपटॉप घ्यायचा आहे त्याला, 35,000चं बजेट आहे, पण या पुढे म्हणजे काय स्पेसिफिकेशन आहे किंवा कोणत्या कामासाठी नेमका घ्यायचा आहे हे मात्र त्यांनी लिहिलेलं. मला वाटतं आपण त्यालापेक्षा त्यांना म्हटलं पाहिजे ना, काय माहित अरुणचं वय काय. अरुणना एक नवीन लॅपटॉप घ्यायचा आहे. 35,000 जर बजेट आहे. एसर एस्पायर टाइमलाइन X. आम्ही तुम्हाला ऑलमोस्ट काही महिन्यांआधी जेव्हा सगळे लॅपटॉप रिव्ह्यू केलेले तेव्हा एसर एस्पायर टाइमलाइन Xचं 4820 TG मॉडेल सांगितलं होतं. ते मला वाटतं 44 ते 48 हजाराचं मॉडेल होतं. त्याचाच एक छोटा भाऊ हा आहे. 13.3 इंच आहे. मला वाटतं 3780 का 3820, आय एम नॉट व्हेरी शुअर अबाउट दिस. एसर एस्पायर टाइमलाइन Xचा 13.3 इंचचं जे मॉडेल आहे त्याच्यात इंटेल कोर i3 प्रोसेसर आहे आणि 32,000 तुम्ही विकत घेऊ शकतात. इट्स अ ब्रिलियंट लॅपटॉप. एवढा हलका आहे की तुम्ही इवन दो इट्स अ 13 इंच स्क्रीन तुम्ही कुठेही कॅरी करून घेऊन जाऊ शकतात आणि लेटेस्ट प्रोसेसर लाईनअप आहे. रॅम, हार्ड ड्राईव्ह हे सगळं विचार करायचीच गरज नाही. इट्स ऑल व्हेरी गुड. ओके, सो हा होता टेक गुरुचा या आठवड्यातला एपिसोड. कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. आमचा ईमेल ID आहे techguru@ibnlokmat.tv.
किंवा मग फेसबुक वरती जा, चेक करा टेक गुरुचं पेज आणि तिथे देखील तुम्ही आम्हाला तुमच्या कॉमेंट्स, तुमचे प्रश्न, तुमच्या तक्रारी आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. ऑलराईट, तुम्ही अमृता आणि मला ट्विटरवरही फॉलो करू शकतात. आमचे ट्विटर हँडल स्क्रीनवर फ्लॅश होत आहेत. आणि इन केस तुम्हाला हा एपिसोड किंवा जुना कोणताही एपिसोड परत बघायची इच्छा आहे, youtube.com वर जा आणि टेक गुरु मराठी हे सर्च करा. ऑल आवर व्हिडिओज आर देअर ऑन आवर ऑफिशियल YouTube चॅनल. सो पुन्हा भेटूयात पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत स्टे कनेक्टेड.